सो हाय फ्रेंड्स. सो आज आपण शिकूया व्हॉट इज मीन बाय डीएनए रेप्लिकेशन. सो डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय असतं हा ना. सो बेसिकली डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय आहे की आपल्याला पाहायचंय की कशा प्रकारे डीएनए स्वतःची कॉपी तयार करतो हा ना. म्हणजे एक डीएनए आता फॉर एक्झाम्पल आपली सेल आहे, ठीक आहे ना. सेल आपली काय होते, मल्टिप्लाय होते. एक सेलचे दोन सेल्स मायटोसिस. इज दॅट क्लिअर? तर आता पहिली जी सेल होती त्या सेल दुसरी सेल तयार झाली, तर दुसऱ्या सेल मध्ये सेम नंबर म्हणजे सेम प्रकारचा डीएनए पाहिजे, ठीक आहे ना. तर तो तयार करण्याची जी प्रोसेस असते त्याला म्हणतात डीएनए रेप्लिकेशन. सो बेसिकली इनिशियल डेज मध्ये, ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्ट कॉपी तयार करण्याच्या प्रोसेसला म्हणतात डीएनए रेप्लिकेशन. सो बेसिकली सुरुवातीला ज्यावेळेस वॅटसन अँड क्रिकनं डीएनएचं मॉडेल अल्फा हेलिकल मॉडेल ज्यावेळेस प्रेझेंट केलं, जे की आपण ऑलरेडी न्यूक्लिक ऍसिड नावाच्या सिरीज मध्ये बघितलेल्या व्हिडिओच्या, ठीक आहे ना. सो त्यांनी डीएनए रिप्लिकेशनची कन्सेप्ट मांडली. त्यांनी सांगितलं की बाबा डीएनए रिप्लिकेशन एक सेमी कॉन्झर्वेटिव्ह आहे. आता सेमी कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे काय? सो बेसिकली समजा फॉर एक्झाम्पल हा डीएनए मॉलिक्युल आहे, ठीक आहे. आता हा रेड कलरचा डीएनए मॉलिक्युल आहे, ठीक आहे. तर ज्यावेळेस हा डीएनए रेप्लिकेट होतो त्यावेळेस त्याच्यापासून एका डीएनए मॉलिक्युल पासून दोन डीएनए मॉलिक्युल तयार होतात. आता तुम्ही इथं पाहत असाल की हे एक रेड कलरचा स्ट्रँड आहे, हा एक ब्ल्यू कलरचा स्ट्रँड आहे, ठीक आहे. सो काय, ज्यावेळेस डीएनए हा रेप्लिकेट होतो त्यावेळेस जे नवीन दोन डीएनए होतात, तर प्रत्येक डीएनए मधला एक स्ट्रँड हा पॅरेंट डीएनएचा स्ट्रँड असतो. म्हणजे हा डीएनएचा हा जो स्ट्रँड आहे तो हा ऍज इट इज स्ट्रँड आहे, आणि दुसरा जो असतो तो न्यू फॉर्म झालेला डीएनएचा स्ट्रँड असतो, ठीक आहे. आता हा सेम कन्सेप्ट इकडे पण, म्हणजे एक ओल्ड डीएनए असतो, म्हणजे एक ओल्ड स्ट्रँड असतो डीएनएचा पॅरेंट्स कडून आलेला, आणि एक नवीन सिंथेसाइज होत असतो. तर ह्याला म्हणतो आपण सेमी कॉन्झर्वेटिव्ह, ठीक आहे. वॅटसन क्रिकनं ह्याला प्रपोज केलं होतं, ठीक आहे. इज दॅट क्लिअर? आता हा सेमी कॉन्झर्वेटिव्ह जे डीएनएचा म्हणजे डीएनएचे नेचर आहे, रेप्लिकेशन आहे, ठीक आहे. त्यांनी काय होतात, प्रत्येक डीएनए काय होतो, नवीन तयार होतो, डुप्लिकेट त्याचं तयार होतो, ऍज इट इज डुप्लिकेट तयार होतो. म्हणजे हा जसा डीएनए असेल तसाच सेम हा डीएनए असतो, ठीक आहे. आणि ओके, आता लक्ष द्या. आता ही जी प्रोसेस आहे हिला प्रेझेंट करण्यासाठी, ठीक आहे ना, एक मॅथ्यू मेसेलोन आणि फ्रँकलिन स्टार, ठीक आहे, हे सायंटिस्ट आहेत. ह्यांनी पहिले हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह नेचर डीएनएचा रेप्लिकेशन झाल्यानंतर असतं का नाही ह्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला. एक सिंपल एक्सपेरिमेंट आहे. एक इस्चरिन कोलाई नावाचा एक बॅक्टेरिया घेतला, ठीक आहे. त्या बॅक्टेरियाला पहिले जे अमोनियम क्लोराईड आहे, तर रेडिओ ऍक्टिव्ह असणाऱ्या म्हणजे N15 हे काय, N14 म्हणजे नायट्रोजन 14 म्हणजे नॉर्मल नायट्रोजन आहे, त्याचा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहे, हालाकी आयसोटोप आहे, सॉरी, ठीक आहे. तर ते हार्मफुल नाहीये, ठीक आहे. लक्ष द्या. सो कोलायला N15 मध्ये आयसोटोप मध्ये नायट्रोजनच्या, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये त्याला कल्चर केलं अमोनियम क्लोराईड मध्ये, ठीक आहे. त्यांनी काय झालं, तो जो कोलाय जो बॅक्टेरिया होता है ना, तर त्याचा जो डीएनए होता तो कसा झाला, N15 वाला डीएनए झाला. इज दॅट क्लिअर? आता हे रेड कलरचा आपण कन्सिडर करू का हा N15 आयसोटोप असणारा N15 आयसोटोप कंटेनिंग डीएनए आहे, ठीक आहे. आता त्यांनी तो इस्चरिन कोलाई त्या पर्टिक्युलर सोल्युशन मधून आयसोलेट केला, आणि अशा आयसोलेशन मध्ये टाकला ज्याच्यामध्ये नॉर्मल अमोनियम क्लोराईड आहे ना. आणि त्याचं आता इस्चरिन कोलायचं काय होतं, दर 20 मिनिटाला तो रेप्लिकेट होतो. कोलाय काय होतं, दर 20 मिनिटाला त्याचा एका कोलाय पासून दोन कोलाय असं 20 मिनिट्स मध्ये त्याचं होतं. तर बेसिकली 20 मिनिट्स मध्ये त्याचे डीएनए सुद्धा काय होतात, रेप्लिकेट होतात, ठीक आहे. सो आफ्टर 20 मिनिट्स व्हॉट हॅपन की बाबा हा समजा आता फॉर एक्झाम्पल हा N15 कंटेनिंग डीएनए, त्याला सुरुवातीला त्याच्या टेस्ट ट्यूब मध्ये ते जे पण काही इन्स्ट्रुमेंट होतं त्याच्यामध्ये त्याला हा N15 असणारा डीएनए दिसला. आता 20 मिनिटानंतर काय झालं, ह्या डीएनए काय केलं, रेप्लिकेट केलं, ठीक आहे. आणि डीएनए रिप्लिकेट केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की त्याला असा स्ट्रँड ऑब्झर्व झाला की एक त्याचा जो स्ट्रँड आहे तो पॅरेंट्स पासून आलेला, म्हणजे N15 जो आयसोटोप आहे नायट्रोजनचा तो कंटेनिंग आहे, आणि दुसरा आहे हा N14 पासून बनलेला आहे. म्हणजे काही ह्याच्यामध्ये N14 होतं आणि काही N15 होतं, है ना. कॉम्बिनेशन, एक मिक्स स्ट्रँड त्याला ऑब्झर्व झाला, ठीक आहे. आणखी 20 मिनिटानंतर त्याला काय मिळालं की काही N14 असणारे आणि काही N15 आणि N14चं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे पहिले N15 आयसोटोप कंटेनिंग N15 नायट्रोजन कंटेनिंग डीएनए होता. सेमी कॉन्झर्वेटिव्ह नेचरनं काय झालं, दोन डीएनए तयार झाले.
हाचा एक स्ट्रँड इकडे गेला पॅरेंट स्ट्रँड आणि दुसरा स्ट्रँड इकडे गेला, हा ब्ल्यू कलरचा नवीन स्ट्रँड तयार झाले. तर आता हा मिक्स्ड किंवा कंबाईन असणारा स्ट्रँड आहे. आता ज्या वेळेस 20 मिनिटानंतर हे रेप्लिकेट होतील, ह्याचा एक पॅरेंट स्ट्रँड म्हणजे ब्ल्यू कलरचा स्ट्रँड इकडं, नवीन झालेला ब्ल्यू कलरचा इकडं. ब्ल्यू कलर म्हणजे काय, ते N14 आहे नॉर्मल, ठीक आहे, नायट्रोजन नॉर्मल नायट्रोजन. रेड कलर काय, N15 आहे आयसोटोप नायट्रोजन, ठीक आहे. तर मग हा N14 झाला, हा N14 झाला, त्याच्यामुळे ह्याला पृथ्वीवर N14 चा ब्रँड भेटला. आणि आज इट इज म्हणजे हे रेड पासून एक, N14 पासून दुसरं, रेड पासून एक, N14 पासून, ठीक आहे. सो बेसिकली हा जो एक्सपेरिमेंट आहे, हा एक्सपेरिमेंट फक्त एकच गोष्ट प्रूव्ह करतो की जे डीएनए रेप्लिकेशन्स मध्ये जे डीएनए नवीन तयार होतात हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह असतात. म्हणजे नवीन तयार झालेल्या डीएनए मध्ये पॅरेंट्स पासून जो डीएनए आहे त्याच्यातला एक स्ट्रँड असतो आणि दुसरा जो स्ट्रँड त्याच्यासोबत असतो तो पूर्णतः नवीन असतो. जे पण सोल्युशन आहे आसपास त्याच्यानुसार नवीन असतो, ठीक आहे. सो हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह दाखवतात. म्हणजे कोणत्याही डीएनए मध्ये एक स्ट्रँड हा पॅरेंट्स पासून आलेला असतो आणि एक स्ट्रँड हा न्यूली फॉर्म स्ट्रँड असतो. इज दॅट क्लिअर? तुम्हाला माहिती आहे की डीएनए आहे, डीएनए मध्ये दोन स्ट्रँड असतात, हा एक स्ट्रँड असतो आणि हा एक स्ट्रँड असतो. इज दॅट क्लिअर? ओके. आता त्याच्यानंतर आणखी एक सायंटिस्ट आहे टायलर अँड कोलेजियस म्हणून आहे. त्यांनी हे 1953 मध्ये त्यांनी काय नाव आहे मॅथ्यूजनं एक्सपेरिमेंट केला होता आणि टायलर आणि कोलेजियसनं वापस 1958 मध्ये एक्सपेरिमेंट केला. त्यांनी विसिका फाबा नावाच्या जे फाबा बीन्स म्हणतो आपण त्याच्यावर सेम एक्सपेरिमेंट केला. त्याच्यामध्ये त्यांनी रेडिओ ऍक्टिव्ह थॅमिटिन वापरलं होतं, ठीक आहे. त्यांना बी सेम ऑब्झर्वेशन आलं की ठीक आहे, जे पण नवीन डीएनए स्ट्रँड तयार होतो त्याच्यातला एक जो नवीन डीएनए तयार होतो त्यातला एक स्ट्रँड हा पॅरेंट्स पासून असतो आणि दुसरा पॅरेंट्स हा न्यूली फॉर्म असतो. बेसिकली सेमी कॉन्झर्वेटिव्ह नेचर. इज दॅट क्लिअर? ओके. आता इथून पुढे आपल्याला शिकायचं की बाबा ठीक आहे, हे झालं आता बेसिक एक्सपेरिमेंट्स है ना, ज्याच्यामध्ये आपल्याला समजलं की समोर जे डीएनए रेप्लिकेशन्स मध्ये जे एका डीएनए ची कॉपी बनतात, दोन डीएनए, एका डीएनए चे दोन डीएनए बनतात. तर नवीन तयार झालेले डीएनए असतात त्याचे एक ओल्ड स्ट्रँड असतो आणि एक न्यू स्ट्रँड असतो. तर हे दोन सायंटिस्ट त्यासाठी काम केलं. आता ह्युमन बिंग्स मध्ये ज्यावेळेस डीएनए रेप्लिकेशन होतं तर ते डीएनए रेप्लिकेशन कसं होतं, कारण की ह्युमन बिंग्स मध्ये तुम्हाला माहिती आहे आपण सेल डिव्हिजन शिकलेलो आहोत, ठीक आहे. सेल डिव्हिजन मध्ये आपण पाहिले की मायटोसिस आणि मेयोसिस दोन प्रोसेस असतात. मायटोसिस मध्ये एका सेल पासून दोन नवीन सेल तयार होतात, मेयोसिस मध्ये एका सेल पासून चार नवीन सेल तयार होतात. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. आता मायटोसिस ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्हाला डीएनए ची एक्झॅक्ट कॉपी बनवायची असते, है ना. तर मग तुम्हाला डीएनए रेप्लिकेशन करणं आवश्यक आहे, ठीक आहे. सेलला डीएनए रेप्लिकेशन करणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये जी पहिली स्टेप असते ती काय असते, इनिशिएशन पॉइंट. फॉर एक्झाम्पल हा नॉर्मल डीएनए. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. आता हे डीएनए आपल्याला रिप्लिकेशन स्टार्ट करायचे, हे मेन कन्सर्न, ठीक आहे. तर ह्या डीएनए रिप्लिकेशन स्टार्ट करताना पहिला असतं इनिशिएशन पॉइंट. म्हणजे नॉर्मली डीएनए ला कुठेतरी आपल्याला काय करावं लागतं, ब्रेक करावं लागतं. हालाकी जो पूर्णच्या पूर्ण जो दोन डीएनए, त्या पूर्णच्या पूर्ण डीएनए मॉलिक्युलला तुम्ही असं सेपरेट नाही करू शकत. एक स्ट्रँड सेपरेट, एक स्ट्रँड सेपरेट, त्यांच्या कॉपीज तयार करा, है ना. सो तुम्हाला कुठे ना कुठेतरी ह्याला एक इनिशिएटिव्ह पॉइंट स्टार्ट करावं. जिथे इनिशिएटिव्ह पॉइंट तयार होतात तिथे हा रेप्लिकेशन फोक तयार होतो. ते पुढे वापस जाऊन कंबाईन होतात लाईक दिस अप्रोच, ठीक आहे. हा झाला डीएनए रेप्लिकेशनचा इनिशिएशन पॉइंट. ओके. आता नुसतं रेप्लिकेशनच्या इनिशिएशन पॉइंट रेज करून काही उपयोग नाही. तर त्याच्यामध्ये काय करतात, ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स असते. ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाइड म्हणजे काय, बेसिकली जर तुम्हाला नवीन डीएनए तयार करायचा तर तुम्हाला न्यूक्लिओटाइड लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिओटाइड म्हणजे काय, रायबो शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फेट, है ना. आणि असे खूप सारे एकमेकाला ज्यावेळेस हा एक न्यूक्लिओटाइड झाला, इथं दुसरा न्यूक्लिओटाइड, इथं तिसरा न्यूक्लिओटाइड, चौथा न्यूक्लिओटाइड, पाचवा न्यूक्लिओटाइड, ते पूर्ण स्ट्रँड तयार होतो. म्हणजे हा पूर्ण एक स्ट्रँड असं तयार होतो, है ना. इज दॅट क्लिअर? आता ह्याचं ऍक्टिव्हेशन करणं म्हणजे काय, ह्याचं काय केलं जातं, ट्रायफॉस्फेट तयार केलं जातं. म्हणजे हा झाला न्यूक्लिओटाइडचा हा मोनोफॉस्फेट, हा डायफॉस्फेट आणि हा ट्रायफॉस्फेट. हे हाय एनर्जी मॉलिक्युल आहे ना. म्हणजे इथं डिऑक्सी ॲडेनिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सी थायमिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सी गार्डिन ट्रायफॉस्फेट जे पण आहे, ठीक आहे. हे ट्रायफॉस्फेट काय कशासाठी असतात, तुम्हाला माहिती आहे की आपण ज्यावेळेस डीएनए रेप्लिकेशन होतं तर डीएनए ज्यावेळेस रेप्लिकेशन होतं, ठीक आहे. तर डीएनए रेप्लिकेशन होताना जो नवीन स्ट्रँड तयार होतो त्यातला एक न्यू स्ट्रँड असतो आणि एक ओल्ड स्ट्रँड असतो, ठीक आहे. तर ज्यावेळेस न्यू स्ट्रँड तुम्हाला तयार करायचं तर तुम्हाला खूप सारे न्यूक्लिओटाइड लागणार आहे, तर त्याचं ऍक्टिव्हेशन करायचं. ओल्ड स्ट्रँड ऍज इट इज राहणार आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. पण न्यू स्ट्रँड तयार करण्यासाठी तुम्हाला हे ऍक्टिव्हेटेड न्यूक्लिओटाइड्स लागतात. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. सो सिंपल थिंग आहे, दोनच पॉइंट्स आहेत, एक इनिशिएशन पॉइंट पाहिजे आणि एक न्यूक्लिओटाइड पाहिजे.
हालाकी रेप्लिकेशन खूप डीप मध्ये शिकता येतं, ठीक आहे. याच्यामध्ये खूप सारे एन्झाईम्स वगैरे इन्क्लूड होतात, बट जेवढं तुमच्या बुक्स मध्ये अवेलेबल आहे मी तेवढं सांगतोय तुम्हाला. आता हे डीएनए रेप्लिकेशन होण्यासाठी काही एन्झाईम्स लागतात, त्यातले 2 मेन एन्झाईम्स त्यांनी इथं मेन्शन केलेले. हालाकी याच्यापेक्षा आणखी जास्त एन्झाईम्स असतात, ठीक आहे, परंतु आपल्याला ह्या 2 एन्झाईम्स बद्दलच डिस्कस करायचं, ठीक आहे. पहिला आहे डीएनए डिपेंडंट आरएनए डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज, पहिला एन्झाईम, ठीक आहे. आता डीएनए पॉलिमरेज हे एन्झाईम्स काय करतं बेसिकली, ह्याचं काम असतं, हे जे ऍक्टिव्हेटेड न्यूक्लिओटाइड आहे ज्यावेळेस नवीन स्ट्रँड फॉर्म होत असतो, ठीक आहे, ज्यावेळेस नवीन स्ट्रँड फॉर्म होत असतो त्यावेळेस त्या फॉर्म मध्ये त्यावेळेस त्याची जी स्पीड असते, कारण की इथं समजा जर ए असेल, ठीक आहे, तर इथं टी असणार आहे, इथं बी असेल तर इथं सी असणार आहे, इथं ए असेल तर परत वापस इथं टी असणार आहे, इथं टी असेल तर इथे असणार आहे, वाढवलं, ठीक आहे. तर हा जो न्यूक्लिओटाइड आहे ॲडेनिन, हा जो नायट्रोजन बेस ॲडेनिन, त्याला इथं थायमिन पाहिजे, इथं ग्वानिन असेल तिथं सायटोसायनिन पाहिजे. तर हे जे सिक्वेन्स आहे, तर हा सिक्वेन्स ऍक्टिव्हेट करण्याचं किंवा अलाइन करण्याचं काम असतं डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. एक्झॅक्टली, म्हणजे नवीन स्ट्रँड तयार करण्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी या एन्झाईमची असते. आणि ह्याच्यामध्ये थोडं बी मिस्टेक करून चालत नाही, है ना. इथं ए असेल तर इथं मध्ये दुसरं काहीतरी जी किंवा सी लागलेलं असं नाही करायचं, इथं टीच लावायला पाहिजे. आणि विदिन द सेकंड, विदिन द मिनिट्स ह्याला तुम्हाला खूप सारे न्यूक्लिओटाइड अरेंज करावे लागतात. आणि जर ह्याच्यात एक जरी न्यूक्लिओटाइड जर रॉंग वेनं लागला, एक जरी न्यूक्लिओटाइड तुमचा जर चुकीचा लागला तर म्युटेशन होण्याची शक्यता असते, है ना. दुसरं डीएनए लायगेज, है ना. डीएनए लायगेजचं काय काम असतं, जोडण्याचं काम असतं. जसं आपण ग्लू असतो आपल्या इथं, है ना, 2 अलग अलग गोष्टी, फेविक्विक म्हणा किंवा फेविकॉल म्हणा, है ना, समजा 2 तुटलेले त्यांना जोडायचं काम असतं, तसं हे डीएनए लायगेज असतं. बेसिकली हे ओकॅझॅक्टिव्ह फ्रॅगमेंटला जोडायचं काम करतं, ठीक आहे. हे आपण पाहूया, ठीक आहे. ओके, आता लक्ष द्या. सो सिंपल आपण रेप्लिकेशन प्रोसेस पाहूया. तर रेप्लिकेशन प्रोसेस मध्ये पहिली तर गोष्ट काय होती की समजा नॉर्मल डीएनए आहे तर त्याचा एक पॉईंट कुठेतरी ब्रेक होतो, है ना. म्हणजे नॉर्मल डीएनए मध्ये कसं असतं, असं थायमिनला ॲडेनिनला थायमिन, ग्वानिनला सायटोसायनिन, एक माझा डबल हायड्रोजन बॉन्ड किंवा ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड एकमेकाला अटॅच असतात, ठीक आहे. तर त्यांना काय करावं लागतं, ब्रेक करावं लागतं. बेसिकली हा एक स्ट्रँड आहे डीएनएचा आणि हा दुसरा स्ट्रँड आहे डीएनएचा, ठीक आहे. तर ह्या स्ट्रँडला त्यांनी ब्रेक केलं, है ना. जसं आपण म्हणजे जो पहिला इनिशिएशन पॉईंट म्हणला होता, तर काय केलं, हा तुम्हाला एक पूर्ण स्ट्रँड वेगवेगळे केले डीएनएचे, है ना. तर ह्याला म्हणजे इनिशिएशन पॉईंट आहे, इथं इनिशिएशन पॉईंट आहे, है ना. आणि हे स्ट्रँड वेगळे केल्यानंतर तुम्हाला असा एक फोर्क मिळतो, व्ही शेप मिळतो, है ना, उलटा व्ही किंवा उलटा वाय हे, ठीक आहे. तर ह्याला म्हणतात रेप्लिकेशन फोर्क, रेप्लिकेटिंग फोर्क, ठीक आहे. रेप्लिकेशन फोर्क, ठीक आहे. रेप्लिकेशन फोर्क म्हणजे काय, दिस इज वाय स्ट्रक्चर ऑफ डीएनए, है ना, आफ्टर द इनिशिएशन पॉईंट, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये जो फर्स्ट 3' to 5' जे स्ट्रँड आहे, है ना, हा जो ओल्ड पॅरेंट स्ट्रँड आहे कोणत्या, ह्या डीएनएचा ओरिजिनल. आता रेप्लिकेशन प्रोसेस स्टार्ट झाली, ठीक आहे. आता डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज ऍक्ट व्हायला सुरुवात होईल. तर त्याच्या अगोदर इथं आरएनए प्रायमर असतं, हे जे तुम्हाला दिसते रेड कलरचं आरएनए प्रायमर, है ना. सो इथं बॉटम साइडला 5' to 3' हमेशा स्ट्रिंग होती. तर जो इनिशियल असतो स्ट्रँड 3' to 5', ठीक आहे. तर ह्या स्ट्रँडला, ह्या टेम्पलेटला किंवा ह्या स्ट्रँडला आपण म्हणतो लिडिंग टेम्पलेट. लिडिंग टेम्पलेट म्हणजे काय, ज्यावेळेस रेप्लिकेशन होत असतं त्यावेळेस हे पहिले लिडिंग टेम्पलेट ऍक्टिव्ह होत असतं. म्हणजे लिडिंग टेम्पलेट मध्ये पहिल्यांदा काय होईल, हे 3' to हा जो 5' लीड टेम्पलेट आहे, म्हणजे इथं ए आहे, इथं जी आहे, इथं ए आहे, इथं टी आहे, टी ए जे पण काय सिक्वेन्स, तर त्या सिक्वेन्स नुसार डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज इथं हे जे ऍक्टिव्ह झालेले न्यूक्लिओटाइड हे इथं अरेंज करायला सुरुवात करतो, आणि त्याची सुरुवातीला काय आरएनए प्रायमर म्हणून इथं ऍक्ट असतं. याचा आरएनए प्रायमर ऍक्ट होतो 5' to 3' ला, आणि इथं एक एक न्यूक्लिओटाइड ऍक्टिव्ह न्यूक्लिओटाइड इथं अटॅच करायला सुरू होतो. आणि काय होतं, एक नवीन डीएनए स्ट्रँड तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो लिडिंग स्ट्रँड. म्हणजे लिडिंग टेम्पलेटवर जो नवीन स्ट्रँड तयार होतो त्याला आपण लिडिंग स्ट्रँड म्हणतो, ठीक आहे. लिडिंग टेम्पलेटवर जो नवीन स्ट्रँड तयार होतो त्याला लिडिंग स्ट्रँड म्हणतो, ठीक आहे. आणि लिडिंग स्ट्रँड कशी सुरुवात होतो, आरएनए प्रायमर अटॅच होतं, ठीक आहे. म्हणजे बेसिकली ज्यावेळेस तुम्हाला नवीन स्ट्रँड रेज करायचा आहे, ज्यावेळेस तुम्हाला नवीन स्ट्रँड तयार करायचा आहे, तर नवीन स्ट्रँड जर तुम्हाला तयार करायचा असेल तुम्हाला आरएनए प्रायमर पहिले 5' म्हणजे 5' ला
अप्लाय करावं लागेल है ना. आरएनए प्रायमर अप्लाय झालं की त्या आरएनए प्रायमरवर काय होतं, डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज एन्झाईम ऍक्ट होतं आणि नवीन नवीन जे ऍक्टिव्हेटेड न्यूक्लियोटाइड्स आहेत अकॉर्डिंग टू टेम्पलेट, अकॉर्डिंग टू लीडिंग टेम्पलेट ते तिथं अटॅच होतात आणि इथे एक नवीन काय म्हणतो आपण त्याला लीडिंग स्ट्रँड रेज व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या रेप्लिकेशन फोर्क मध्ये जिथं 3 प्राइम टू 5 प्राइम जो टेम्पलेट आहे त्याच्यावर एक तुम्हाला 5 प्राइम टू 3 प्राइम हे काय होते, एक लीडिंग स्ट्रँड तयार होते. इज दॅट क्लिअर. आता हा लीडिंग स्ट्रँड तयार झाल्यानंतर तुम्हाला इथं दुसरा एक स्ट्रँड दिसतोय, म्हणजे हा डीएनएचा एक स्ट्रँड झाला, एक टेम्पलेट झालं. आता हे दुसरा जो पार्ट आहे त्याचा, ठीक आहे, तो डीएनएचा दुसरा टेम्पलेट. तर ह्या डीएनएच्या दुसऱ्या टेम्पलेटला आपण म्हणतो लॅगिंग टेम्पलेट. ठीक आहे ना. आता लॅगिंग टेम्पलेटचं काय असतं की जसं लीडिंग टेम्पलेट मध्ये कंटिन्युअस स्ट्रँड तयार झालं, लीडिंग स्ट्रँड म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेकेज नाही, कुठं काय नाही काय नाही, आज स्मूथली फॉर्म झाले. तर लॅगिंग टेम्पलेटवर तसं होत नाही. लॅगिंग टेम्पलेटवर काय होतं, आरएनए प्रायमर अटॅच झाला 5 प्राइम टू 3 प्राइम ऍज युजल, जसं 5 प्राइम टू 3 प्राइम. सो हमेशा नवीन स्ट्रँड ज्यावेळेस डेव्हलप होतो ना तो हमेशा ह्या सिक्वेन्स होतो 5 प्राइम टू 3 प्राइम. ठीक आहे. सो ज्यावेळेस लॅगिंग टेम्पलेटवर डेव्हलपमेंट सुरू होते नवीन स्ट्रँडची, इथं समजा आरएनए प्रायमर ऍक्ट झाला 5 प्राइम. ठीक आहे. तर तिथं त्यावेळेस काय होतं, ऍक्टिव्हेटेड म्हणजे डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज तिथं ऍक्ट होतं आणि इथल्या स्ट्रँड म्हणजे हा टेम्पलेट नुसार समजा इथं टी असेल तर इथं काय राहणार टी. तर इथल्या न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्स नुसार इथं ज्यावेळेस स्ट्रँड अराइज व्हायला होते, ज्यावेळेस न्यूक्लियोटाइड अराइज होतं तर काही वेळानंतर काय होतं, ते ब्रेक होतं आणि दुसरा मग तुम्हाला आरएनए प्रायमर पुन्हा इथे अप्लाय करावा लागतो. पुन्हा काही वेळानंतर ते ब्रेक होतं, पुन्हा तिसरा आरएनए प्रायमर. सो बेसिकली काय हे फ्रॅगमेंटच्या फॉर्म मध्ये तयार होतं. म्हणजे जो लॅगिंग टेम्पलेट असतं त्यावर जो नवीन स्ट्रँड तयार होणार आहे, ज्याला आपण लॅगिंग स्ट्रँड म्हणतो, हा लीडिंग स्ट्रँड सारखा कंटिन्युअस तयार होत नाही. तर ते काय म्हणतात, ते फ्रॅगमेंट्स तयार होतात. ठीक आहे ना, तुकडे तयार होतात. पहिला हा तुकडा तयार होतो, पुन्हा हा तुकडा तयार होतो, हा तुकडा तयार होतो, लॅगिंग स्ट्रँड. ठीक आहे. आणि त्या फ्रॅगमेंट्सला आपण म्हणतो ओकॅझॅकी फ्रॅगमेंट्स. लक्षात येते. नवीन लीडिंग स्ट्रँड कंटिन्युअस असतो, लॅगिंग स्ट्रँड हा कंटिन्युअस नसतो, डिस्कंटिन्युअस असतो, इन द फॉर्म ऑफ फ्रॅगमेंट असतो. त्याला आपण काय म्हणतो, ओकॅझॅकी फ्रॅगमेंट्स. आणि हे ओकॅझॅकी फ्रॅगमेंट्स एकमेकाला अटॅच करायचं काम असतं डीएनए लायगेस, है ना. म्हणजे ज्यावेळेस रेप्लिकेशन फोर्क जसं जसं पुढे जाईल तसं तसं हा तुम्हाला एक नवीन स्ट्रँड भेटेल आणि हा तुम्हाला एक नवीन स्ट्रँड भेटेल. सॉरी, हा एक तुम्हाला नवीन डीएनए भेटेल आणि हा एक तुम्हाला नवीन डीएनए. इज दॅट क्लिअर, है ना. आणि हे दोन्ही डीएनए एकमेकाचे झेरॉक्स कॉपी असतील, एकमेकाचे कार्बन कॉपी असतील, है ना. का, कारण की ह्यांचा जो न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स होता, ह्या टेम्पलेटचा जो न्यूक्लियोसाइड, त्याची एक्झॅक्टली अपोजिट कॉपी ही आहे. म्हणजे ही जी कॉपी आहे ते लॅगिंग टेम्पलेट आहे आणि हा जो ओकॅझॅकी फ्रॅगमेंट पासून बनणारा असणार आहे तो हा असणार. इज दॅट क्लिअर. ठीक आहे. सो दिस इज अ सिंपल रेप्लिकेशन गोइंग ऑन. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आणखी खूप सारे डीएनए हेलिक्स अँड ऑल म्हणजे खूप सारे एन्झाइम्स वगैरे ऍक्ट करतात, बट बुक्स मध्ये सध्या हे 2 एन्झाइम्स आहेत. ठीक आहे. इज दॅट क्लिअर. काही जण ह्याला वापस अनक्वाइड होऊ देत नाहीत वगैरे वगैरे आहे. ठीक आहे. सो डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेजचं काम काय, नवीन नवीन ऍक्टिव्हेटेड न्यूक्लियोटाइड म्हणजे फास्ट मध्ये स्ट्रँड तयार करणं. आणि डीएनए लायगेसचं काम काय, ह्यांना बाइंड करणं, ओकॅझॅकी फ्रॅगमेंटला एकमेकाला बाइंड करणं जिथं जिथं ब्रेक झालं. इज दॅट क्लिअर. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपलं डीएनए रेप्लिकेशन कम्प्लीट झालेले. सिंपल कन्सेप्ट आहे. पहिले इनिशिएशन पॉईंट होतं, पहिले तर ऍक्टिव्हेट, पहिले इनिशिएशन पॉईंट मध्ये ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड म्हणजे आता न्यूक्लियोप्लाझम आहे ना. ठीक आहे. तर न्यूक्लियोप्लाझम मध्ये खूप सारे काय असतात, न्यूक्लियोटाइड्स असतात, त्यांना ऍक्टिव्हेट केलं जातं इनिशियली, म्हणजे तुम्हाला हा स्ट्रँड तयार करताना अडचण येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर इनिशिएशन पॉईंट होतो, त्याच्यानंतर रेप्लिकेशन फोर्क तयार होतो, मग पहिल्यांदा लीडिंग टेम्पलेटवर लीडिंग स्ट्रँड तयार होतो, आरएनए प्रायमर अटॅच होतो, आरएनए प्रायमर अटॅच झाले की डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज नवीन नवीन ऍक्टिव्हेटेड न्यूक्लियोटाइड अकॉर्डिंग टू धिस पर्टिक्युलर टेम्पलेट ऍड करत राहतो. मग हा तयार झाल्यानंतर ज्यावेळेस लॅगिंग टेम्पलेटवर लॅगिंग स्ट्रँड बनत असतो तर तो ओकॅझॅकी फ्रॅगमेंटच्या फॉर्म मध्ये तयार होतो. ठीक आहे. मग त्यानंतर डीएनए लायगेज येऊन ह्यांना सर्वांना अटॅच करतं, रेप्लिकेशन फोर्क वाढत जाऊन 2 सेपरेट डीएनए तयार. ठीक आहे. इज दॅट क्लिअर. ठीक आहे. सो हे सिंपल डीएनए रेप्लिकेशन आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस असे डीएनए रेप्लिकेशन होतात त्यावेळेस एका डीएनए पासून 2 डीएनए होतात, है ना. आणि जर डीएनए झाल्यानंतर समजा
म्हणजे डीएनए फॉर्म झालं. बेसिकली हे डीएनए सिंथेसिस कुठं होतं असं आपण सेल सायकल शिकलो होतो आहे ना. तर सेल सायकलमध्ये इंटरफेज असतं आणि कॅरिओकायनेसिस असतं बेसिकली है ना, प्रोफेज मेटाफेज ॲनाफेज वगैरे. तर त्याच्यामध्ये काय होतात, हे डीएनए एकमेकापासून क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये एकमेकापासून डिफरंट जातात. समजा जर हे बेसिकली त्याच्यामध्ये जी एस फेज असते इंटरफेज मध्ये, ठीक आहे ना, तिथं हे रेप्लिकेशन होत असतं डीएनए रेप्लिकेशन एस फेज मध्ये. सेल सायकलच्या एस फेज मध्ये डीएनएचं रेप्लिकेशन होत असतं किंवा एका डीएनएच्या कार्बन कॉपी बनत असतं. समजा काही कारणामुळे हे जर रेप्लिकेशन झालं नाही तर पॉलिप्लॉइडी. तुम्हाला आपण 10th मध्ये काही किंवा 9th मध्ये काही आपण डिसिजेस शिकलेले की क्रोमोझोम काही जर एक्स्ट्रा झाली तर काही आपली बॉडी ॲबनॉर्मलिटी शो करायला लागते है ना. सो आफ्टर द रेप्लिकेशन म्हणजे कार्बन कॉपी ज्यावेळेस डीएनएची बनते त्यावेळेस आपल्या सेलचं सेल डिव्हिजन होतं है ना. तसं नाही झालं तर मग ॲबनॉर्मल लिव्हिंग बिंग्स प्रोड्यूस होतात. ठीक आहे, ओके. सो सध्या एवढंच. ठीक आहे. सो काही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. तसं मी हे खूप सिंपल आणि शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, सिंपल आहे, जास्त डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे, आणि आय होप यू अंडरस्टँड इट. जर काही समजलं असेल तर प्लीज मला कळवा, कमेंट्समध्ये मला सांगा. मी त्याचं नक्कीच आन्सर देईन. ठीक आहे, सो थँक्यू.